आपण बघू शकता की भंडारा जिल्ह्याला मागील कालपासून पुरांनी जशा पद्धतीने वेढलेला आहे। आता आम्ही आलेलो आहे सालेबर्डी आणि अजिमाबादच्या या वैनगंगेच्या वैनगंगेचं पात्र आपण बघू शकता या बाजूने खूप लांब आहे आणि तोपर्यंत या गावाच्या जवळ अशा पद्धतीची थोप आहे। आपण त्या बाजूला भंडारा सुद्धा या ठिकाणी दिसतो आहे आणि अशा पद्धतीने वैनगंगा ही दुथडी भरूनच नाही तर आजूबाजूच्या गावांना ॲक्वायर करत त्या भागाने पाण्याला वेढलेला आहे। आपण या बाजूला पण आपण कॅमेरा फिरवा, आपण बघू शकता की कशा पद्धतीने तुडुंब असं नदीतलं हे जे पात्र आहे अशा पद्धतीने फुल्ल भरून ही वैनगंगा आता फुगलेली आहे आणि फुगून अशा पद्धतीने अनेक गावांमध्ये आणि भंडारा शहरात सुद्धा अनेक कॉलनीमध्ये आणि काही गावांमध्ये आणि सालेबर्डीसारख्या गावामध्ये काही कारध्यातल्या भागामध्ये अशा पद्धतीने नदीकाठावरील वैनगंगेच्या पात्रातील भागाला इफेक्टेड केलेला आहे। गोसेखुर्द धरण या ठिकाणातून काही अंतरावरच आहे, पण महत्त्वाची बाब म्हणजे अशी की वारंवार भंडारा जिल्ह्यातील आणि भंडारा शहराला पुराचा धोका वारंवार यामुळे निर्माण झालेला आहे आणि मागील 48 तासापासून पाऊस थांबून सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने मध्य प्रदेशामधून वैनगंगेच्या पात्रातून ज्या पद्धतीने पाणी वाहून जातो आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी नदीचं पात्र आणि वैनगंगा ही जी आहे या भागातून गडचिरोली आणि नंतर गोदावरीला मिळते। पण मधला हा जो डॅमचा परिसर आहे आणि डॅमचे 33 दरवाजे उघडल्या गेल्यानंतर सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही पूर परिस्थिती निर्माण होण्यामागचं मुख्य कारण असं की या ठिकाणातील जे संजय सरोवर असेल किंवा त्यानंतर बावनथडी असेल तर याचं जे मॅनेजमेंट पाणी सोडण्याचं जे आहे जरी यामध्ये प्रशासन जरी यशस्वी होण्याचा प्रयत्न झालेला असेल तरी पण सुद्धा नदी पात्र मागील रात्रीभरांपासून ज्या पद्धतीने भंडारा शहराला पुराचा धोका पोहोचला आणि अनेक गावं यामुळे बाधित झालेत, म्हणजे अजूनही अनेक गावांचं पुनर्वसन होण्याची गरज आहे, अनेक घरांचं पुनर्वसन होण्याची गरज आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जे काही नवीन सर्वेच्या पद्धतीने याचं नियोजन होणं गरजेचं आहे। अशी बाब यानंतरच्या वारंवार येणाऱ्या पुरामुळे व भंडारा शहराला बाधित करण्यामुळे हे बाब लक्षामध्ये येत आहे।